माणसाच्या मनाची मनोगत ही मनमानी असतात. प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होईल याची काही गॅरंटी देता येऊ शकत नाही. परंतु हा परमेश्वर, परमात्मा, प्रभू, नियती, नियंता याचं सूत्र असं आहे की आपण त्याच्या मनासारखं काम केलं तर आपल्या मनासारखे घडू शकते. पण दुर्दैव असं असतं, आपण आपल्या मनासारखे काम करतो म्हणून त्याची खफ्फा नजर आपल्याला होऊन जाते. आपण आपल्याला आनंदात ठेवण्यासाठी काम करतो. जिथं स्वयंकेंद्रित जीवन आलं तिथं माणूस दुःखी व्हायला लागतो. एक वृद्ध व्यक्ती होता. दररोज भिक्षा मागून आपलं जीवन तो जगत होता. दररोज भिक्षा मागायची, जे येईल त्या भिक्षेमध्ये आपला उदरनिर्वाह करायचा. एक दिवस कृष्ण आणि अर्जुन हे एका नगरीची फेरफटका मारायला गेले आणि अर्जुनाला तो म्हातारा दिसला, तो वृद्ध दिसला. त्याला केव्हा नाही विचारायला. आणि त्यांनी त्या वृद्धाला काही सोन्याच्या मोहरा दिल्या, सोन्याची नाणी दिली आणि म्हणाले, बाबा आता हे सोन्याची नाणी घ्या तुम्ही आणि तुम्हाला भीक मागायची की आवश्यकता नाही. त्याला फार आनंद झाला की त्याला वाटलं आता आपण माझं जे अगोदरचं जीवन होतं ते आणि येणाऱ्या काळातलं जीवन त्यात फार तफावत राहणार आहे. मी फार आनंदी जगणार आहे, मी फार सुखात जगणार आहे, मी फार समाधानी जगणार आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जीवन हे भोगलं, पण यानंतरचं या सोन्याच्या मोहरा नाणी मिळाल्यानंतरचं जीवन माझं उपभोगाचं जाणार आहे. या आनंदात तो आपल्या घरातून निघाला. पण दुर्दैवानं मधात त्याला एक चोर भेटला. धर्मधर्म संयोगानं त्या चोरानं त्या अर्जुनानं दिलेली ती सोन्याची पुटली होती, ते नाण्याची पुटली होती, त्यानं चोरून घेतली आणि पळून गेला. आता याची अवस्था अशी झाली की काही क्षणामध्ये तो उद्याच्या आनंदाच्या जीवन जगण्याच्या संकल्पनेची मनात बंगले बांधत होता, पण वास्तविकता वेगळीच निघाली. रडत रडत कणत कुतत घरी आला. बायकोला झालेली सगळी अपबीती सांगितली आणि दुःखी कष्टी झाला. शेवटी काही झालं तर जीवन थांबत नाही. परत दुसऱ्या दिवशी आपलंच दररोजचा पाडा, लोकांच्या घरी जाणं, भिक्षा मागणं आणि उदरनिर्वाह करणं. काही काळानंतर परत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या गावात फेरफटका मारून दिली. तो वृद्ध त्याच अवस्थेत तसाच परत अर्जुनाला दिसला. तर नवल वाटलं की या व्यक्तीला आपण सोन्याची नाणी दिली तरी हा भीक मागायला लागला. म्हणजे हा अगोदर वृद्ध आहे, त्याच्याकडे कमी पैसा की जी वृत्ती तशी आहे. सोनं देऊन सुद्धा भीक मागतो. म्हणजे कृष्ण अर्जुनाला शंका आली. त्यांनी परत बोलवलं आणि सांगितलं, बाबा की तुम्हाला मी परवाला सोन्याची काही दिवसापूर्वी सोन्याची नाणी दिली होती आणि तुम्ही ती असूनसुद्धा तुम्ही भीक मागायला लागलेत. त्या वृद्धानं झालेली घटना अपबीती अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला वाईट वाटलं, अरे वाईट झालं. मग त्या अर्जुनाने त्या वृद्ध व्यक्तीला एक हिरा दिला आणि म्हणाले, बाबा हा हिरा तुमच्याकडे घ्या, हा जादूचा हिरा आहे, म्हणजे याचे विकून तुम्ही काहीतरी तुमचं उदरनिर्वाह चांगला होऊ शकतो. त्याला फार आनंद झाला. तो अजून 4-2 गोष्टी त्या आपल्या कल्पना विश्वास पाहून आपल्या घराकडे निघाला आणि आत्ता चोरी होणार नाही या काळजीनं आपल्या घरात गेला. घरी बायको नव्हती. आत्ता हा सापडलेला हिरा कुठं ठेवायचा ह्या विवंचनेत तो पडला. ज्याच्याकडे काही नसतं ना, त्याच्याकडे अचानक काही आलं तर ते ठेवावं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. आणि मग तो त्या विवंचनेमध्ये पाहायला लागला. घरी तर पेटी गिटी केली होती, सुरक्षा गिरक्षा केली होती. मग एक जुनं मडकं
की जेथे कोणाची नजर लागणार नाही, नजर जाणार नाही, आणि साहजिकच मडक्यात काही राहत नसतं असं लोकांना वाटतं. तर त्याने एक त्या मडक्यामध्ये तो हिरा ठेवला आणि आपल्या बायकोची वाट पाहत असेल, आसपास काही काम कोणाला केला. थोड्या वेळानं त्याची बायको घरी आली. हा काही घरी नव्हता. तिला पाणी आणायला जायचं. तिनं ते आपलं रेग्युलरचं मडकं घेतलं आणि पाणी आणण्यासाठी गेली. पण दुर्दैवानं रस्त्यात जाता जाता तिचा पायाला ठोकर लागली आणि ते मडकं फुटलं. आता काय करावं, मडकं तर फुटलं. मग घरी आली परत. एक जुनं मडकं होतं. घाईघाईमध्ये तिनं ते मडकं घेतलं आणि पाण्याला गेली. त्या जुन्या मडक्यामध्ये हिरा ठेवला होता, तिला माहीत नव्हता. तिनं त्या नदीमध्ये ते विसळलं आणि पाणी घेऊन आली. पाणी घेऊन आल्यानंतर तेव्हा आनंदानं त्या बायकोला सांगणार की मी हिरा आणला होता. लगेच तर लक्षात आलं की इथलं मडकं कुठं गेलं. त्याने विचारलं इथलं मडकं कुठं गेलं. तिला सांगितलं, मडकं तुटलं. दुसरं गेलं, नदीतून पाणी आणलं. माझ्या काही लक्षात नाही. तो हिरा नदीत वाहून गेला. त्यानं डोक्याला हात लावला. अरे देवा, अगं त्या मडक्यामध्ये हिरा होता हे तुला सांगण्यासाठी मी सकाळपासून उतावळा होत होतो. पण दुर्दैव, शेवटी नशीब, नियती, तो निर्माता यांच्या प्रयोजनापुढे काही चालत नाही. परत त्याचं पाडे पंचावन्न तसं झालं. मागचं जीवन तसं झालं. परत तो भिक्षा मागायला लागला आणि आपला उदरनिर्वाह करायला लागला. परत काही काळानंतर अर्जुन आणि कृष्ण एका नगरीत गेले होते. त्याच नगरीत गेले. ते तो परत दिसला. परत अर्जुनाला वाटलं, अरे सोनं दिलं तरी प्रॉब्लेम, हिरा दिला तरी प्रॉब्लेम, आता ह्या माणसाचं काही खरं नाही. मग परत अर्जुनाने त्यांना आवाज दिला की बाबा, तुम्हाला मध्यंतरी सोनं दिलं, हरवलं, हरकत नाही. हिरा दिला तरी तुमचं जीवनात परिवर्तन झालं नाही. मग आता प्रॉब्लेम काय आला. त्या वृद्ध व्यक्तीनं सांगितलं की झालेलं अशी अशी सिच्युएशन झाली. त्याच्यामध्ये बायकोनं तो हिरा त्या नदीमध्ये बुडून टाकला. परत म्हणजे माझ्या नशिबातच नव्हतं असं त्याला वाटायला लागलं. हे झाल्यानंतर मग श्रीकृष्ण तिथं होतेच. अर्जुन त्यांच्याकडे पाहायला लागला की भगवान तर हे काय लिहिलं आहे. मग त्या कृष्णानं, भगवान श्रीकृष्णानं त्या वृद्धाला 2 रुपये दिले, 2 नाणे दिले किंवा 2 नाणे दिले आणि सांगितलं की बाबा हे घ्या आणि ह्याच पावलाने पाठीमागे जा. त्या व्यक्तीला वाटलं कृष्ण तर राजा आहे. जर राजाचा मित्र सोन्याच्या नाणी, मोहरा देऊ शकतो, हिरा देऊ शकतो, तर राजाला दया येऊन मग राजानं काहीतरी वेगळं मोठं द्यायला पाहिजे. पण हा राजा कंजूस निघाला. त्याला वाईट वाटायला लागलं. पण काय करणार, मिळालेलं दान हे पवित्र मानून, भिक्षा पवित्र मानून तो आल्या मार्गी परत जायला लागला. आता त्याच्या मनामध्ये हाच विषय की 2च रुपयात काय करू मी, इथं माझ्या 2 नाण्यानं काय करू, माझं काही जीवन उद्धार नाही, याच्यावर होणार नाही. मग त्याने विचार केला की याचं मी काय करू शकतो. त्या क्षणाला एक माशा पकडणारा कोळी काही माशा घेऊन बाजारात जात होता आणि त्यानं पाहिलं त्याच्याकडं की यार ह्या 2 रुपयात तर माझा उदरनिर्वाह होणार नाही, पण किमान मी दुसऱ्याचं काम तरी करू शकतो. म्हणे त्याने त्या कोळ्याकडून त्या पकडलेल्या माशा विकत घेतल्या त्या 2 रुपयात. आणि नाही माझं जीवन सफल होऊ शकत तर किमान ह्या ज्या माशा लोकांच्या विकत घेऊन त्या मरणार, तर या माशांना जीवदान तरी देऊ. पण त्यांनी त्या माशा विकत घेतल्या, आपल्या त्या गडूमध्ये ठेवल्या, काही त्याच्याकडे असल्या ठेवल्या आणि त्याच्या नदीमध्ये वाहून देण्यासाठी निघाला. त्या नदीत जात असताना एक एक माशी तो सोडायला लागला. त्यातल्या एका माशानं हिच्या बायकोनं जो हिरा नदीत टाकला होता तो गिळला होता. त्या गडूमध्ये त्या माशानं तो हिरा आपल्या पोटातून बाहेर टाकला आणि त्याला आश्चर्यात धक्का बसला. अरे, त्या गडूमध्ये त्याला हिरा सापडला. म्हणजे त्या माशाने गिळलेला हिरा त्याला परत मिळाला.
निसर्गाचा नियम नियम हा वेगळा असतो. त्याला फार आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात तो ओरडायला लागला, सापडला, सापडला, सापडला. त्याच क्षणाला त्याचं अगोदर तो सोनं लुटलेला तो चोर तिथून जात होता. संध्याकाळच्या वेळेला त्याने तो सोनं लुटलं होतं. आता त्याला वाटलं की ह्या महाराजानं, ह्या माणसानं आपल्याला ओळखलं, पाहिलं. तो येऊन त्याचे पाय धरायला लागला की बाबा, मी तुमचं सोनं लुटलं होतं, हे दिलेली सोन्याची पुटली तुम्हाला परत देतो, पण माझं नाव कोणाला सांगू नका, मला माझी ओळख काही देऊ नका. त्या वृद्ध व्यक्तीला वाटलं चांगलं झालं, गेलेलं सोनंही आलं, मागचा हिराही आला. असं कसं झालं? नशीब फळफळलं. कृष्ण हा अंतर्ज्ञानी सगळं जाणतो. ही गोष्ट त्या अर्जुनाला कळाली. मग अर्जुनानं कृष्णाला विचारलं की हे भगवंता, हे असं कसं घडलं? जेव्हा मी त्याला सोन्याची नाणी दिली, मी त्याला हिरा दिला, तरी त्याचं जीवन परिवर्तन झालं नाही, आणि तुम्ही 2 रुपये 2 नाणे दिले, लगेच त्याचं जीवन परिवर्तन झालं. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की हे बघ अर्जुना, जेव्हा तू त्याला सोन्याची नाणी दिली तेव्हा तो स्वतःच्या उद्धाराची, स्वतःच्या विकासाची, स्वतःच्या म्हणजे पोटाला ज्या ज्या गोष्टी लागल्या त्याचा विचार करत होता. जेव्हा हिरा दिला तेव्हा स्वतःचा उद्धार, स्वतःसाठी जगत होता, स्वतःला यातून काय काय घेता येईल याचा विचार करत होता. पण जेव्हा मी त्याला 2 नाणे 2 रुपये दिले तेव्हा तो इतरांचा विचार करायला लागला की ह्या याच्यातून मला माझ्या जीवनात काय मिळेल ते मिळेल, पण मी दुसऱ्याला काय देऊ शकतो याचा तो विचार करायला लागला. जेव्हा आपण आपल्या जीवनात लोकाला मूठभर चिमूटभर त्याचा विचार करतो ना, तेव्हा माणसाचं जीवन सफल होत असतं. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, असं एक महान थोर कवीनं म्हणलेलं आहे. त्यामुळं जीवनाचा आनंद हा जेवढा घेण्यात आहे त्यापेक्षा जास्त आनंद हा देण्यात आहे. दिलं असं म्हणतात की माणसानं दिलं तो डोक्यावरचं ओझं कमी होत असतं. तसंच जीवनात आहे, आपण जेवढं देऊ तेवढं आपण आनंदी होऊ. धन्यवाद.